नमस्कार, तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा। मित्रांनो, शारदेचा उत्सव सुरू आहे आणि कालच घटस्थापना सुरू झालेली आहे आणि आज कानगाव गावामध्ये शेतकऱ्याच्या आक्रोश आंदोलनाचा 6वा दिवस आहे। शारदेची तर आरती करून तिला प्रसन्न करण्याचा सर्व मानवजातीचा हा एक कार्यक्रम तर सुरू झालेलाच आहे, पण सरकार नवसाला पाहावं। सरकारकडून आमच्या मागण्या मान्य व्हाव्या, शेतकऱ्याला शेतीच्या मालाला हमी भाव मिळावा, म्हणून आता कानगाव येथे महिला भगिनी आणि शेतकरी बांधव ही प्रशासनाचीच आरती करण्याच्या तयारीत आहे। मित्रांनो, मला असं वाटतं या सुजलम सुफलम महाराष्ट्राच्या व्याख्येमध्ये पहिल्यांदाच सरकार नवसाला पावावं आणि शेतीला हमी भाव मिळावा म्हणून आरती करण्याचं धोरण सुरू झालेलं आहे। तर सरकारमध्ये बसलेल्या सर्व त्या मान्यवरांना, लोकप्रतिनिधींना ह्या गावाकडे आता पाहावंच लागेल, कारण त्यांची आता आरती सुरू होणार आहे आणि आरती करणाऱ्या प्रत्येक देवानं भक्तांकडे पाहावं अशी साधी साधारण भोळी आशा असते। तर पाहूया आता सरकारची आरती। या 2-3 जण
मित्रांनो, शारदेच्या उत्सवामध्ये आज लोकसभा आणि विधानसभेचं चित्र असणाऱ्या ठिकाणी या गावकऱ्यांनी आरती घेतली आणि आरतीमध्ये म्हणतात तरी काय, त्यांनी असं सांगितलं की चंद्रभागेमध्ये करावे स्नान, कसा पिकवला आणि काळीला घाम, आणि दार उघड देवा दार उघड. अरे कष्टकरी शेतकऱ्याची हाक आहे, आता कुणीतरी दार उघडावं, हाक ऐकावी अशी त्यांची मनापासूनची इच्छा आहे. ते पुढे म्हणतात, पिकवलं असं माणिक मोती, देहाची करून माती माती, अरे दार उघड देवा दार उघड. खरंच जो शेतकरी कष्ट करतो त्याला त्याच्या व्यथा माहिती असतात. सरकारमध्ये बसलेल्या सर्वांना या निमित्तानं आता त्यांची आरती झालेली आहे. लोकसभेच्या एका प्रतीकाची आरती झाली, विधानसभेच्या एका प्रतीकाची आरती झालेली. आता तरी कुणी दार उघडल का या अपेक्षेने या सर्वांनी आता एक आरती सुद्धा केलेली. यापुढे यांनी काय करावं असं सरकारला वाटत असेल तर सरकारनं याकडे पाहिलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे आणि हे शेतकऱ्यांचं म्हणणं रडगाणं गांभीर्यानं घेतलं पाहिजे. तुम्ही पाहत राहा आवाज लोकशाहीचा.